कोल्हापूर बाजार समितीत येणारे संचालक मंडळ केवळ मलई खाण्याच्या पलीकडे काहीच करत नाहीत. पणन विभागाच्या दुर्लक्षपणामुळे हे होत आहे. या समितीच्या आतापर्यंत अनेक चौकशा झाल्या, पण पुढे काहीच झालं नाही. समितीत भ्रष्टाचार केल्याचं उघड झालंय. त्यानुसार माजी संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढवावा, तसेच विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी हे संचालक मंडळ बरखास्त करून समितीच्या गेल्या 10 वर्षातील कारभाराची विशेष लेखापरीक्षकांच्या मार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे. याबाबत ठाकरे पक्षाच्या वतीनं विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांना निवेदन देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणारी बाजार समिती म्हणून कोल्हापूर बाजार समितीला ओळखलं जातं. या बाजार समितीत राजरोसपणे भ्रष्टाचार चालतो आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी लाखो रुपयांची डील, 37 कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग देण्यासाठी झालेली देवघेव यासह प्रत्येक प्रकरणात अर्थ शोधणाऱ्या बाजार समितीतील प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला बंदोबस्त करावा लागेल, असा इशारा शिवसेना उपनेता संजय पवार यांनी बोलताना दिला. यावेळी शिवसेना नेते विजय देवणे, मनजित माने, दिनेश परमार, दिलीप देसाई, रवींद्र चौगले, संजय जाधव, सुमित मेळवणकी, दिनेश साळोखे, रणजित आरेकर, पप्पू कोंडेकर, गोविंद वाघमारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.